तुम्ही आजपर्यंत बिग बॉसचा कोणता एपिसोड पाहिला नसेल तर चालेल, पण आजचा एपिसोड नक्की पहा. दिनांक 20 फेब्रुवारी 2026. मी त्या सर्व व्यक्तीला रडताना पाहिले. त्यांना मी गेले 40 दिवस हसताना, एकमेकांच्या टिंगल्या उडवताना, एकमेकांच्या विरोधात खेळताना, भांडणं करताना, एकमेकांना शिव्या देताना, एकमेकांचं सगळं काढताना पाहिले. त्या व्यक्तीला मी आज रडताना पाहिले. कोणासाठी? त्यांच्या आई-वडिलांसाठी, त्यांच्या बहिणीसाठी, त्यांच्या जवळच्या व्यक्तीसाठी. म्हणजे तुम्हाला एकच सांगणं आहे, जे करायचंय ते आत्ता करा. आयुष्यात जे कमवायचंय ते आत्ता कमवा. वयाच्या 50व्या वर्षी तुमच्याकडे सगळं असेल हो. घर, गाडी, बंगला, पैसा सगळं असेल. पण ते पाहायला जर आई-वडील नसेल ना, तर त्या सगळ्याची किंमत शून्य आहे. शून्य. मला एवढंच आज बोलायचं होतं, की जे करताय ते आई-वडिलांसाठी करा, लवकरात लवकर करा. कारण त्यांना आयुष्य खूप कमी राहिलंय आता. माझं जर वय 25 असेल, तर माझ्या आई-वडिलांचं वय 50-55 आरामात असणार आहे. त्यांच्याकडे खूप थोडी वर्ष राहिले. जे करायचंय ते मला आत्ता करणं आहे. सेम तुमच्यासाठी पण आहे. मला आज एवढंच बोलायचं होतं, की आजचा एपिसोड पहा. ते काय इमोशनल झालेत कोणत्या गोष्टीमुळे. कारण त्या व्यक्तीला त्यांच्या आई-वडिलांच्या शेवटचं नीट बोलता सुद्धा नाही आलं. काहींचे कॅन्सरने गेले, काहींचे खूप लहान वयात गेले, की भरपूर गोष्टी झाल्या. खरंच यार, आयुष्य एक अनएक्सपेक्टेड गोष्ट आहे. मला याच्यावर जास्त बोलायचं नाहीये. मीच इमोशनल होईल. बट आजचा एपिसोड तुम्ही नक्की पहा. आवर्जून पहा. बाकीचे नाही पाहिले तरीही चालेल. माझा रिव्ह्यू नाही पाहिला तरीही चालेल. पण आजचा एपिसोड नक्की पहा.